अगं थांब की जरा. काय ग? आज काय कॉलेजला जाणार नाही का? चालले की. बर. मग जेडी नाही वाटतं बरोबर. अगं तिचा ना फोनच स्विच ऑफ येतोय. होय. कधीपासनं? आज सकाळी केला तेव्हा नाही लागला. बहुतेक येणार नसेल आज कॉलेजला. म्हणूनच काल रातच्याला फोन केला तर वाटतं तिनं. काय? थांब थांब 1 मिनिट. काल जेडीचा फोन आलता. होय. किती वाजता? 10:30-11 वाजता आला असेल. दुसराच नंबर होता. नवीन नंबर घेतला असेल. मग काय म्हणली ती? काय बोलते तवा? आमचं काय बोलणंच झालं नाही. भजनाचा इतका आवाज येत होता ना, कुणातच कुणाला ऐकू येत नव्हतं. भजनाचा आवाज? वय. अरे रावल्या, तुझा आवाज येत नाही. कुठेस तू? मी किशा बापूच्या इथं आलोय. आज माळ आहे ना म्हणून जेवायला आल तू. कसला आवाज येतोय बाजूला? किशा बापून घरी भजन ठेवलंय ना. काय गे? पण तू काय एवढ्या चौकशा करतेस? हा? काय नाही, असं विचारलं. चल निघते मी. काल रात्री रावल्या बोलताना म्हणला की किशा बापूच्या घरी भजन चालू आहे. आणि आता पिंकी म्हणते की काल जेडीनं फोन केलता तेव्हा बी भजनाचा आवाज येत होता. म्हणजे जेडी किशा बापूंच्या घराजवळच असणार. काय रे जम्या, इकडं कुठं सकाळच्या पारी? काय नाही, ते जरा नाईट ड्युटीवर होतो. कामावर लागलायस का काय? हा नहीं काय हा काय ना? यानी कि मेरा बोलने का मतलब ये है, काम है भी और नहीं भी. बोले तो सिर्फ सोने के लिए जाना थोड़ी काम होता है. हा बर बर, पण कामच कर, काम वाढवू नगस. हाँ आता हूँ. हा बोल की शितले. हॅलो आजा, कुठे आहेस? अगं मी बाहेर आलो जेडीला शोधायला. ऐक ऐक, जिथं कुठं असशील तिकडनं ताबडतोब निघून इथं ये. का? काय झालं? अरे तू ये तर. अगं पण काय झालं नक्की सांगशील का नाही? अरे जेडी सापडली, कुठं? गावातच आहे. अगं गावात नक्की कुठं? किशा बापूच्या घराजवळ. मी बी तिथंच आहे. हा तू तिथंच थांब, मी आलो. होय, पटकन ये, मी वाट बघते तुझी. हा जेडी घरात चिठ्ठी लिहून निघून गेली, पण मग ती इथं का येऊन थांबली? मुद्दाम तर केलं नसेल ना तिनं? पण मुद्दाम तरी का केलं असेल तिनं? ती असं का वागते ते कळायला पाहिजे.
जैडी तिथं आतमध्ये आहे. तू इथंच थांब, मी आलो. थांब थांब थांब, मी बी येते. नको, अगं मागच्या टायमाला विनाकारण तुला सगळे बोललेले, आणि या बारेला तुला कोण काय बोललं ना, मला अजिबात खपणार नाही. तू इथंच थांब. आजा, तिला जास्त काय बोलू नगस. ही मम्मी पण ना अजून नाश्ता घेऊन आली नाही. ही तर भुकेनं नको झालंय. ही काय वेळ झाली का नाश्ता आणायची? आली वाटतं. जैडे, अगं तू इथं रुसून बसलेस वय? आम्ही तुला कालपासून गावभर शोधतोय. अगं पण असं घर सोडून जायची काय गरज होती का? मग काय करायला पाहिजे होतं मी? अगं पण घर सोडून जाताना एकदा तरी घरातल्यांचा विचार करायचा. करते की मी सगळ्यांचा विचार करते, पण माझा विचार केला का कोणी? घरातल्यांनी साखरपुडा ठरवला, केला माझा विचार? ठरलेला साखरपुडा तुम्ही आणि जिजीनं मोडला, तेव्हा केला का माझा विचार? कसं आहे ना अजिंक्य, सगळे फक्त स्वतःचा विचार करतात, पण माझ्या मनाला काय वाटतं ना त्याचा विचार नाही कोण करत. अगं तसं नाही, पण मग कसं आहे? गावातले सगळे मला हसतात, नाही नाही ते बोलतात. का? माझी चूक आहे म्हणून? तुम्ही सांगा की माझी काय चूक आहे? हे बघ, शांत हो तू, शांत हो. आपण जे काय असेल ते घरी जाऊन बोलूया. चल. मी नाही येणार घरी. तुम्ही आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. काय चूक आहे हो माझी? अगं तुझी काय चूक नाही. मग तुम्हीच सांगा आता कुणाची चूक आहे ते. कुणाची चूक नाही. हे बघ, वेळ चुकीची होती असं समज. ऐक, आपण घरी जाऊया, जे काय असेल ते घरी जाऊन बोलूया. नाही, मी नाही येणार घरी. घरी येऊन काय करू? अगं जेडे, घरातली सगळी वाट बघतायत. नाही, घरातले सगळे आता मलाच बोलतील, त्यापेक्षा घरी न आलेलंच बरं. तुला कोणच काय नाही बोलणार. चल, माझ्यासाठी चल. हा, डोळे पुस आधी.